तर आजपासून राज्यात 12वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे। विद्यार्थी सर्व तयारीनिशी परीक्षा केंद्राबाहेर जमलेत, सोबत पालकही दिसतात। विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। काही तासांवर पेपर येऊन ठेपलेला असताना काहींचा अभ्यास सुरू आहे। विद्यार्थी आणि पालकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। पाहूया। आजपासून राज्यात 12वीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे। मी सध्या पुणे शहरामध्ये आणि पुणे शहरातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांसमोर सध्या अशीच परिस्थिती आहे। मोठ्या संख्येने जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला 12वीच्या परीक्षांसाठी या ठिकाणी हजर झाल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामध्ये आपण बघतोय की हॉल तिकीट घेऊन विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला परीक्षेसाठी या ठिकाणी आलेले आहेत। पालक देखील त्यांना सोडायला आलेत। काय किती महत्त्वाचं आहे? खूप महत्त्वाचं आहे सर। 12वीचं वर्ष आहे, आता पुढच्या वर्षी शिक्षणाचं आपण काहीच सांगू शकत नाही। या वर्षी शिक्षणाचं आता बघू काय चालतंय। विद्यार्थिनी देखील आहेत। आजचा पेपर आहे, पेपरसाठी तुम्हाला शुभेच्छा। काय सांगाल? इंग्लिशचा पेपर आहे, फर्स्ट पेपर आहे। तयारी झाली आहे का? हो, आपण बघतोय विद्यार्थ्यांची तयारी झालेली आहे। 12वीचा अत्यंत महत्त्वाचा आजचा पेपर आणि मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर हे सगळे विद्यार्थी जमलेले आहेत। तयारी झाली आहे का? आणि कोणता पेपर आहे आज? इंग्लिशचा। तयारी झाली आहे का? हो। कसा आजचा पेपर, पहिला 12वीचा पेपर? काय भीती वाटते का? नाही, बिलकुल नाही। नाही, काय 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 पेपर चांगला लिहायचा। अभ्यास पूर्ण झालाय। आपण बघतोय पेपर चांगला लिहायचा। पालक देखील आहेत। आजचा पेपर 12वीचा पेपर तुम्ही सोडायला आला तसं दिसतं। चांगलं वाटतंय सगळ्या विद्यार्थ्यांना। ऑल द बेस्ट। छान पेपर लिहा। थोडं टेन्शन आहे पण करतील सगळे चांगलं। आणखी काही विद्यार्थी आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की 12वीचा पेपर आजचा पहिला दिवस, काय भीती वाटते का? नाही। झाली का तयारी? हो झाली। इंग्लिश काय पेपर द्यायला आलेत? हॉल तिकीट वगैरे सगळं सोबत आहे का? आहे सगळे। नाही। शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना। काय कसं वाटतं आजचा 12वीच्या पेपरचा पहिला दिवस आहे? पाठांतर करतोय। पाठांतर करतोय अजून पण तयारी सुरू आहे। असं आहे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचा समूह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। वेगवेगळ्या महाविद्यालयांमधले जे विद्यार्थी आहेत, जिथे जिथे आपल्याला परीक्षा केंद्र मिळालंय तिथे येऊन पेपर देण्यासाठी म्हणून हे सगळे विद्यार्थी गर्दी करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।